नमस्कार मंडळी, आपण अशोकनगर पाटीपुरा येथे आलेलो आहोत. तर तुम्हाला इथली रस्त्याची अवस्था दाखवतो. त्याआधी आपण प्रशांत पाजारे भाऊ यांची प्रतिक्रिया घेऊया या रस्त्याबाबत. तर भाऊ सांगा, किती वर्ष झाले हा रस्ता बनला? गेली 10 वर्षापासून या रोडचं काम झालेलं नाहीये. आणि आता सध्या त्यांची अवस्था खूप गंभीर आहे. रोड गड्डे पडलेले आहे रोडमध्ये आणि कुठल्याच प्रकारचं काम झालेलं नाही. रोड तर सगळ्यात महत्वाचा रोड आहे, त्याच्यात काम झालेच नाही. नदर पण काम होतच नाही. हो ते आहे, नाही मेन रस्त्यातच आहे ना. आणि जो विकास निधी येतो अशा कानावर गोष्टी आल्या माझ्या, हो त्याचं काय होते? त्याचं तर काहीच नाही आजपर्यंत, कोणाला माहिती नाही विकास निधी येतो म्हणून. ते कुठे जातो म्हणून हे सुद्धा माहित नाही. इलेक्शन पिरियड मध्ये मतदान मागण्यासाठी इथे ऑफिस टाकल्या जात असते राजकारणी लोकांचे, ते काय म्हणतात? त्यांचं काय, ते आश्वासन देतात फक्त, करतो करत काहीच नाही. आता फक्त ते स्ट्रीट लाईट लागले इथे, रोडचं काम महत्वाचं आहे, तेच नाही झालेलं आहे. बघा, या प्रकारची अवस्था इथे आहे. आता आम्ही तुम्हाला पुढचा रस्ता दाखवतो. रस्ता कशा प्रकारचा आहे बघूया. आता समोरचा रस्ता दाखवून. तुम्ही बघू शकता, या प्रकारची परिस्थिती अशोकनगर पाटीपुरा या भागात झालेली आहे. त्यामुळे येथील स्थानिक आमदार, खासदार, जिल्हा अधिकारी साहेब, बांधकाम विभाग, नगरपालिका यांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे का इकडे लक्ष द्यावे आणि लवकरात लवकर या पाटीपुऱ्याची परिस्थिती सुधरवावी. धन्यवाद. हा इथपर्यंत झालाय रोड, आणि त्याचे ते तिथं त्यांनी पाईपलाईन टाकले.